नमस्कार. महाराष्ट्र टॉप न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत. नांदेड महामार्गावर झालेला बस अपघात प्रकरणी निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वाराला अखेर अटक करण्यात आली आहे. दिनांक 3 मार्च 2025 रोजी अचानक बससमोर दुचाकी आल्याने झालेल्या अपघाताच्या प्रकरणी चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकमसाहेब आणि पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गाडगे यांनी वेगाने तपास करून रेणापूर तालुक्यातील तुकाराम नागनाथ पल्ले वय वर्ष 79 यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आरोपी एका कार्यक्रमासाठी घरणी येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर गावाकडे परत जात असताना नांदगाव पाटीवरून जानवळकडे जाताना दुचाकी अचानक बस समोर आली. बस चालकाने दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामुळे बस उलटली आणि अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी विधानसभेतही आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार चाकूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.